Standard 10th Subject Science and Technology Part 2 Unit 1st Heredity and Evolution. Students, so in previous video we started the chapter Heredity and Evolution, so that is from the part 2nd. We already seen about the evolution. So what is evolution? So this is the gradual changes that occurs in the living organism over a long duration. So that is nothing but a formation of new species due to the changes in the specific characteristics of several generations of the living organisms as in response to the natural selection. So that is nothing but evolution. We already studied about that. We saw the history of evolution, how that some species get evolved or life get started in previous video. Now see, today we are going to see the information about the theory of evolution. First, here theory of evolution. So in this, according to this theory, first living material, so that is the protoplasm, has been formed in ocean. तर या थेरीच्या नुसार सगळ्यात आधी जे प्रोटोप्लाझम आहे, प्रोटोप्लाझम, सो दॅट इज अ प्रोटोप्लाझम मीन्स सायटोप्लाझम. सो फॉर्मेशन ऑफ प्रोटोप्लाझम ऑकर्स इन ओशन. पहिल्यांदा समुद्रामध्ये काय झालं आहे, प्रोटोप्लाझम जे आहे तर ते तयार झालं. सो दॅट हॅज बीन फॉर्म्ड इन ओशन्स अँड इट इज ड्यू कोर्स ऑफ द टाइम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स वॉज फॉर्म्ड. आणि मग नंतर काही कालावधी गेल्यानंतर काय झालं, या प्रोटोप्लाझमपासूनच काय झाला, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाला, असं ही काय करते, ही थेरी आपल्याला सांगते. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर्स इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फ्रॉम विच लॉंगर and larger and more complex organisms are formed. आता या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये पण काय झाले आहेत बघा, ग्रॅज्युअल चेंजेस होत गेल्या, म्हणजे काही विशिष्ट प्रकारच्या चेंजेस हळूवारपणे काय झाल्या, या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ह्या चेंजेस घडत गेल्या आणि त्यांच्यापासूनच मोर कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लेक्स असे काय झाले, लार्जर आणि कॉम्प्लेक्स किंवा मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स तयार झालेले असतील, असं काय करते ही थेरी सांगते आपल्याला. ऑल दोज चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल. आता हे मात्र हे ज्या चेंजेस होत गेल्या या ऑर्गॅनिझममध्ये, त्या मात्र काय आहेत, स्लो आहेत, हळूवारपणे होणाऱ्या काय आहेत त्या, आणि ग्रॅज्युअल आहे, म्हणजे खूप फास्ट सडन असणाऱ्या चेंजेस नाही आहेत ह्या. स्लो अँड ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर्स. Duration of all these changes at must be 300 crore years. आणि ह्या चेंजेस ज्या आहेत एका किंवा 2 वर्षामध्ये झाले नाहीत. सो दॅट टेक्स 300 ऑलमोस्ट 300 करोड इयर्स, 300 कोटी वर्षांपर्यंत या हळूवारपणे काय झाल्या, स्लो ग्रॅज्युअल चेंजेस होत गेलेल्या आहेत ऑर्गॅनिझममध्ये. अँड नाव डे देर आर different types of varieties of organism we see in our surrounding on the earth. So changes and development in the living organisms has been all round and multi-dimensional, and this leads to the evolution of different types of organisms. आता या ज्या चेंजेस झालेल्या आहेत या चेंजेसमुळे ॲक्च्युली लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये डेव्हलपमेंट झालेली आपल्याला दिसते, म्हणजे विकसित होत गेला लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि सगळ्या ह्या चेंजेस आहेत तर त्या काय आहेत, मल्टी डायमेन्शनल आहेत, म्हणजे सर्वच बाजूने काय झालं हा विकसित होत गेलेला आहे. आणि त्याच्यामुळेच काय झालं, दॅट लीड्स इन टू द इव्होल्युशन, त्याच्यामुळेच काय झाली, उत्क्रांती झालेली आहे इन डिफरंट ऑर्गॅनिझम्स. कितीतरी वेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. हेन्स दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲन इव्होल्युशन. या संपूर्ण ही जी प्रोसेस आहे यालाच काय म्हटलेलं आहे, इव्होल्युशन असं आपण म्हणू शकतो. विच इज ऑर्गनायझेशनल.
हे कसे आहे, कोणत्या प्रकारचे आहे इव्होल्युशन आहे, ऑर्गनायझेशन म्हणजे संघटनात्मक आहे. म्हणजे कशी, तर पहिला काय झाली, प्रोकॅरियोटिक सेल, युनिसेल्युलर सेल झाली, त्याच्यामध्ये पण सेल्स झाल्या, टिश्यूज, ऑर्गन सिस्टीम वगैरे अशा प्रकारे काय आहेत, हे ऑर्गनायझेशनल काय आहेत, चेंजेस आहेत. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द ॲन्सेस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन दॅट इज कॉल्ड ॲज अ इव्होल्युशन. आता इव्होल्युशनचे आणखीन एक डेफिनेशन आपण सांगू शकतो बघा. व्हॉट इज इव्होल्युशन? सो दिस इज द प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट अँड ॲनिमल. ही प्लांटमध्ये झालेली काय आहे, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आहे. प्रगतशील काय आहे, ह्या विकास झालेला आहे प्लांट आणि ॲनिमलमधला. कुणापासून? फ्रॉम द ॲन्सेस्टर, त्यांच्या ॲन्सेस्टर्सपासून. आणि कशाच्या बाबतीत? दॅट हॅविंग डिफरंट स्ट्रक्चर आणि फंक्शनल ऑर्गनायझेशनच्या बाबतीतला हा काय आहे, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट. सो दॅट इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन. त्याला आपण इव्होल्युशन असं म्हणू शकतो. नाव सी द नेक्स्ट पॉईंट इज इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. पुढचा आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. इव्हिडन्सेस म्हणजे पुरावे. आता हे इव्होल्युशन झालेलं आहे, हे आपण असंच काय करणार, ॲक्सेप्ट करणार आहे? नो. सो देर आर सम इव्हिडन्सेस फ्रॉम दॅट वी मे ॲक्सेप्ट देअर मस्ट बी evolution occurs in that type of organisms or in that type of plants or animals. काही जे इव्हिडन्सेस आहेत, पुरावे आहेत, त्याच्यावरून आपण त्या ऑर्गॅनिझममध्ये काय झालं आहे, इव्होल्युशन झालेलं आहे, हे आपण काय करू शकतो, ॲक्सेप्ट करू शकतो किंवा आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. मग अशा काही इव्हिडन्सेसच्या बाबतीत आपल्याला काय करायचं, इथं डिस्कशन करायचं आहे. So collective thinking upon all mentioned theories implies that evolution is a everlasting process of changes. ज्या काय वेगळ्या प्रकारच्या थेरीज ज्या वेगळ्या सायंटिस्टनी मांडलेल्या आहेत अबाउट द ओरिजिन ऑफ द लाईफ, त्याच्यावर आपण जर समजा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की हे जे इव्होल्युशन आहे एव्हरलास्टिंग आहे, म्हणजे सातत्यानं होणारी काय आहे ही प्रक्रिया आहे किंवा चेंजेस आहेत, बदल आहेत. हावेवर इट नीड्स द प्रूफ टू प्रूव्ह. पण आपल्याला काय पाहिजे, ही असं होतं म्हणजे हे इव्होल्युशन होतं हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला प्रूफची गरज आहे. आपल्याला सिद्ध करण्यासाठी आपल्याला कशाची, पुराव्याची काय आहे, गरज असते. अँड देर आर सम इव्हिडन्सेस विच प्रूव्स और विच सपोर्ट्स द थेरीज विच आर मेन्शन्ड अर्लियर. आणि काही इव्हिडन्सेस असे आहेत जे काय करतात, या वेगळ्या प्रकारच्या थेरीज अबाउट द ओरिजिन ऑफ लाईफला सपोर्ट करणाऱ्या काय हे इव्हिडन्सेस आहेत. वन बाय वन आपण काय करूया, त्याच्या हे सगळे इव्हिडन्सेस बघूया. त्यापैकी फर्स्ट इव्हिडन्सेस आहे मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. सो फर्स्ट वन इज मॉर्फॉलॉजिकल. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय बघूया आपण पहिल्यांदा. मॉर्फॉलॉजी मीन्स एक्सटर्नल अपीअरन्स, म्हणजे तो बाहेरून कसा दिसतो. सो दॅट वी मेक कॉल्ड ॲज अ मॉर्फॉलॉजी. त्याला आपण मॉर्फॉलॉजी असं म्हणू शकतो. सो देर आर सम पिक्चर्स आर गिवन इन युअर टेक्स्टबुक. याच्यामध्ये काही पिक्चर्स दिलेले आहेत. ऑब्झर्व दॅट पिक्चर्स. देर आर सम पिक्चर्स ऑफ ॲनिमल्स अँड पिक्चर्स ऑफ प्लांट. So try this, observe these images and note the similarities between given animal images and plant images. याच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटीज कुठल्या सिमिलॅरिटीज दिसतात बघा. ॲनिमल्समध्ये पोझिशन ऑफ द इयर जे आहे किंवा नोजची पोझिशन किंवा आई जे आहे तर त्याची पोझिशन, तर हे आपल्याला काय येतं, त्याच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटीज दिसतात. त्याच्यानंतर प्लांटच्या बाबतीत आपल्याला लीफ जे आहे त्यांची अरेंजमेंट किंवा फ्रूट तर याची अरेंजमेंट किंवा व्हेनेशन जे आहे तर ते आपल्याला सिमिलर दिसतात. सो देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ सिमिलॅरिटीज लाईक द स्ट्रक्चर ऑफ द माउथ, देन पोझिशन ऑफ द आईज, स्ट्रक्चर ऑफ द नॉस्ट्रील,
जे नोज आहेत त्याची जे स्ट्रक्चर आहे ते, किंवा इयर पिनाज आहेत, कान आहेत, यांची पोझिशन. सो दे आर सिमिलर इन द ॲनिमल्स. जे आपल्याला या पिक्चर्समध्ये दिलेलं आहे त्या ॲनिमल्समध्ये हे आपल्याला सिमिलॅरिटीज दिसतात. वेअर ॲज द सिमिलॅरिटीज इन द कॅरेक्टर्स लाईक द लिप शेप. तसं प्लांटमध्ये कुठल्या सिमिलॅरिटीज दिसतात तर लिपचा जो काय शेप आहे कसा, किंवा लिप व्हेनेशन कशा प्रकारचं लिप व्हेनेशन आहे, लिप पेट्यूल देठ असणारे लिप्स आहेत. सो दॅट इंडिकेट्स, आपल्याला याच्यावरून काय लक्षात येतं पहा. सो दॅट इंडिकेट्स दॅट there are some same similarities in those groups, and hence it proves that their origin must be same and they must have common ancestor. या सिमिलॅरिटीजवरून म्हणजे प्लांटमध्ये दिसणाऱ्या किंवा या ॲनिमल्समध्ये दिसणाऱ्या सिमिलॅरिटीजवरून आपण असं म्हणू शकतो देअर मस्ट दॅट प्रूव्ज, हे आपल्याला प्रूव्ह होतं इथे की देअर ओरिजिन मस्ट बी सेम. त्यांचं ओरिजिन जे आहे या सगळ्या प्लांट किंवा प्लांटमधचं ओरिजिन आणि ॲनिमल्सचं ओरिजिन हे काय असणार आहे, सेम असणार आहे. अँड दे मस्ट बी डेव्हलप्ड फ्रॉम सेम ॲन्सेस्टर. आणि ते कदाचित काय झाले असतील, एकाच ॲन्सेस्टरपासून ते काय झाले असतील, डेव्हलप झाले असतील असं आपण सांगू शकतो. सो दिस इज द मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. Now second one is a anatomical evidence. Second one. Anatomical evidences. Anatomical means the arrangement of the bones. ज्याला आपण anatomy म्हणतो. So observe carefully here. Some pictures are given. Structure of bones in different animals are given in this textbook. Your textbook. Observe the pictures of that. If you carefully observe the pictures, that doesn't seem any superficial similarity between human hand or the forelegs of the ox or the patagium of the bat or flippers of the whales. But here आता इथं जे काय पिक्चर्स दिलेले आहेत, बोन्सची अरेंजमेंट आपल्याला इथं दिलेली आहे. देर इज नॉट एनी सिमिलॅरिटी सीन इन दीज बोन्स. याच्यावर स्ट्रक्चरमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची सिमिलॅरिटी दिसत नाहीत. म्हणजे ह्युमनचा हात आहे किंवा पुढचे पाय तो ऑक्समधले किंवा बॅटमधले जो पॅटाजियम जो आहे त्याला आपण विंग्स म्हणतो किंवा जे वेल्समध्ये फ्लिपर्स आहेत फ्लिप करण्यासाठी त्यांच्यामधले जे बोन्स आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला सिमिलॅरिटी दिसत नाहीत. बट हिअर सी सिमिलॅरिटी यूज ऑफ ईच ऑफ दोज स्ट्रक्चर इज डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह ॲनिमल्स. तसंच इथं त्याच्यानंतर यूज जो होतो तर त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स दिसतो. बट हावेवर देर इज अ सिमिलॅरिटी इन द स्ट्रक्चर ऑफ द बोन्स. पण आपल्याला इथं सिमिलॅरिटी कशामध्ये दिसते, त्याचं जे ॲक्च्युअल अपीअरन्स आहे तर ते वेगळं आहे, दिसताना वेगळे दिसतात. पण ॲक्च्युली बोन्समध्ये जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटी दिसते. यूज जो आहे त्या प्रत्येक ऑर्गन्सचा तो पण काय आहे, वेगळ्या प्रकारचा आहे. बट हिअर सिमिलॅरिटी इज सीन इन द स्ट्रक्चर ऑफ द बोन्स. मीन्स द जॉईंट ऑफ द बोन्स दे आर सिमिलर वन. मग याच्यामध्ये आपल्याला मात्र काय दिसतात, बोन्सचे स्ट्रक्चर जे आहे किंवा त्याचं जे काय ॲडजस्ट जे झालेले आहेत किंवा जॉईंट जे आपल्याला आहेत त्या स्ट्रक्चरमध्ये मात्र आपल्याला काय दिसतात, सिमिलॅरिटी आपल्याला इथे दिसते. सो धी सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दोज ॲनिमल्स आर कॉमन ॲन्सेस्टर. दे आर ओरिजिन फ्रॉम कॉमन ॲन्सेस्टर्स. इथं आपल्याला कुठल्याही प्रकारच्या एक्सटर्नल आपल्याला इथं काय दिसत नाही, सिमिलॅरिटी दिसत नाही. पण सिमिलॅरिटी कशामध्ये दिसते, स्ट्रक्चर ऑफ द बोन्स और द जॉईंट्स ऑफ द बोन्स मध्ये आपल्याला सिमिलॅरिटी दिसते. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, दे मे ओरिजिन फ्रॉम द सेम ॲन्सेस्टर. तर ते काय झाले असतील, एकाच टाईपच्या ॲन्सेस्टरपासून त्यांची काय झाली असेल, ओरिजिन झाले असेल असं आपण म्हणू शकतो. नाव सी can you tell which are the different organs in the body of organism? There are different organs in the body of organism. You know about that organs
इंटरनल ऑर्गन्स आहेत, एक्सटर्नल ऑर्गन्स आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. इज ईच ऑफ ऑर्गन्स युजफुल टू ऑर्गॅनिझम, तर याच्यापैकी प्रत्येक ऑर्गॅनिझमचा यूज होतो का, तर असं आपण सांगू शकत नाही. नो, सम ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट इन आवर बॉडी बट दे डू नॉट हॅव एनी यूज. फॉर एक्झाम्पल असे कुठले आहेत ऑर्गन्स, अपेंडिक्स आहे, त्याच्यानंतर विजडम टीथ, अक्कलदाढ, किंवा थर्ड आय आपण म्हणतो आयलिड, तर त्याचा यूज होत नाही, पण ते काय असतात आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. सो थर्ड दॅट इज कॉल्ड एज अ व्हेस्टिजियल ऑर्गन्स. अशा ऑर्गन्सला आपण काय म्हणू शकतो, व्हेस्टिजियल ऑर्गन्स म्हणू शकतो आपण. सो थर्ड एव्हिडन्स इज अ व्हेस्टिजियल ऑर्गन्स. तर व्हेस्टिजियल ऑर्गन्स कुणाला म्हणायचं हे आपण बघूया. Vestigial organs, degenerated or underdeveloped useless organs of the organisms that are called as a vestigial organs. आता असे काही ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये, आपल्याच नव्हे तर काही ॲनिमल्स आहेत त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात जे डिजनरेट झालेले आहेत, म्हणजे ते काय झाले आहेत, ते नष्ट होण्याच्या किंवा अंडर डेव्हलप्ड आहेत, म्हणजे त्याची पूर्णपणे वाढ झालेली नाहीत किंवा डेव्हलपमेंट झालेली नाही, असे काही ऑर्गन्स जे आहेत ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असतात. सो दॅट आर कॉल्ड ॲज व्हेस्टिजियल ऑर्गन्स. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज ऑर ऑर्गन्स फॉर लिव्हिंग इन चेंजेस एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. आता बघा, आपण इव्होल्युशनबद्दल जेव्हा आपण बघतो किंवा ॲडॅप्टेशन पण आपण बघितलं, माहिती आहे आपल्याला, अनुकूलन, याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स जे आहेत ज्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये राहत असतात, तर तेव्हा त्या कंडिशनला अडॅप्ट होण्यासाठी काही चेंजेस त्यांच्यामध्ये होत असतात. मग ते चेंजेस टिश्यूजमध्ये किंवा ऑर्गन्समध्ये होतात, बट दॅट इज नॉट अ सडन वन. तर ह्या चेंजेस ज्या आहेत तर त्या किंवा ही जी डेव्हलपमेंट आहे तर ही अचानकपणे होत नाही, दॅट इज नॉट पॉसिबल. इन्स्टेड एक्झिस्टन्स ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. तर ह्याच्याऐवजी काय होतं, जे आधीच अस्तित्वात काही ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतात, त्याच्यामध्ये काही ग्रॅज्युअल चेंजेस होऊ शकतात. मोस्टली काय बघा, स्पेसिफिक स्ट्रक्चर्स ऑफ द बॉडी इज युजफुल अंडर सर्टन सिच्युएशन. अशा सिच्युएशनमध्ये मात्र काही जे स्पेसिफिक स्ट्रक्चर जे असतात बॉडीचा, तर तेच काय होतं, युजफुल ठरतं. हावेवर सेम स्ट्रक्चर अंडर डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस. आता एक सेम स्ट्रक्चर आहे, पण जर डिफरंट काय असतील सिच्युएशन्स असतील तर तेव्हा ते प्रत्येक ठिकाणी युजफुल ठरेल असं आपण सांगू शकत नाही. दॅट मे बी युजलेस, इवन हार्मफुल, आणि ते काही इवन काय होऊ शकतं, ते हार्मफुल पण ठरू शकतं. सो सच स्ट्रक्चर्स बिगिन्स टू डिजनरेट. मग असे स्ट्रक्चर त्या ऑर्गॅनिझममधून हळूहळू काय होतात, डिजनरेट व्हायला सुरुवात होतात, म्हणजे नष्ट व्हायला सुरुवात होते अंडर सच सिच्युएशन. सो ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ द नॅचरल सिलेक्शन. असं काय होतं, ड्यू टू द नॅचरल सिलेक्शन, बिकॉज दॅट ऑर्गॅनिझम मस्ट सर्वाईव्ह इन दॅट सिच्युएशन. त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये त्यांना काय करायचं असतं, सर्वाईव्ह व्हायचं असतं, आणि म्हणून अशा प्रकारचे चेंजेस त्यांच्यामध्ये होत असतात. सो काय होतं, हे डिजनरेशन ऑफ दॅट ऑर्गन्स. त्या ऑर्गन्स जे काय होऊ शकतात, युजलेस आहेत किंवा जे हार्मफुल ठरू शकतात, अशा ऑर्गन्स जे आहेत तर ऑर्गॅनिझममधून ते काय होतात, हळूहळू डिजनरेट व्हायला सुरुवात होते. अँड दॅट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स फॉर द स्ट्रक्चर टू डिसअपिअर. आणि आता मग हे सहजासहजी होतं का, लगेच सडन होतं का डिजनरेशनची प्रोसेस, पण तर ती नाही. सो दॅट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स. ते होण्यासाठी हजारो वर्ष जावी लागतात. सो सच ऑर्गन्स दो नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम. आता आणखीन एक पहा, तर इथं हे जे ऑर्गन्स आहेत तर ते एका ऑर्गॅनिझममध्ये समजा जर युजलेस असतील काही सर्टन ऑर्गॅनिझममध्ये, तर दुसऱ्यामध्ये ते युजलेस असतीलच असं आपण म्हणू शकत नाही. इट मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम्स. सो दॅट इज इट इज नॉट अ वेस्टिजियल इन अदर ऑर्गॅनिझम. म्हणजे समजा
ह्युमनमध्ये इंटेस्टाईन काय आहे, युजलेस आहे, बट दॅट इज यूजफुल इन कॅटल्स. ते इतर जे काही कॅटल्स आहेत, जनावर आहेत, त्यांच्यामध्ये मात्र काय आहे, ते युजफुल आहे, तर त्या यूज करतात ते कॅटल्स. बट ह्युमनमध्ये काय आहे, ते काय आहे, अपेंडिक्स युजलेस आहे. अपेंडिक्स विच इज युजलेस इन ह्युमन अँड दॅट इज युजफुल इन फुल्ली फंक्शनल इन ऑर्गन्स इन द रुमिनंट. रुमिनंट म्हणजे जे काय रवंथ करणारे जे आहेत, तर त्यांच्यामध्ये काय असतं, हे फंक्शनल असतं, फुल्ली फंक्शनल असतं. तशाच प्रकारे सिमिलरली मसल्स ऑफ द इयर पिनाज, मसल्स ऑफ द इयर पिना म्हणजे कान जे आहेत त्यांचे जे मसल्स आहेत, तर ते हे ह्युमनमध्ये काय आहेत, युजलेस आहे, बट दे आर युजफुल इन मंकीज फॉर द मुवमेंट ऑफ द इयर पिना. अदर बरेचसे काही ॲनिमल्स आहेत, त्यांच्यामध्ये मात्र हे मसल्स काय आहेत, फंक्शनल आहेत, तर ते काय करतात, त्याच्या इयरची मुवमेंट करतात. तर अदर ॲनिमल्समध्ये हे काय आहे, फंक्शनल आहे. सो व्हेरियस वेस्टिजियल ऑर्गन्स लाईक द टेल बोन, कॉसिक्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे माकड हाड जे आहे, टेल बोन आपण म्हणतो त्याला, विजडन टीथ, अक्कलदाढ, बॉडी हेअर्स म्हणजे आपल्या बॉडीवर असणारे हेअर्स जे आहेत, हे ह्युमनमध्ये काय आहेत, वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत. दीज आर द वेस्टिजियल ऑर्गन्स ऑफ द ह्युमन बिंग. हे ह्युमनमध्ये सापडणारे काय आहेत, वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत. आणि या वेस्टिजियल ऑर्गन्सचे ची काय केली जाते, नोट एक्झामला विचारली जाऊ शकते. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो बघा, पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस. पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस म्हणजे कसले बघा, तर हे इव्हिडन्सेस जे आहेत तर ते फॉसिल जे असतात तर त्याच्यावर आधारित आहेत, अवशेष जे आपण म्हणतो. तर असे काही जे इव्हिडन्सेस आहेत त्याच्यावरून पण आपण हे प्रूव्ह करू शकतो की ते ऑर्गॅनिझम्स काय आहे, त्यांचे ॲन्सेस्टर जे आहेत तर ते सिमिलर आहेत, हे आपण सांगू शकतो. सो ऑब्झर्व अँड डिस्कस सम पिक्चर्स दॅट आर गिवन इन द टेक्स्टबुक. तर त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे त्या पिक्चर्सचं. सो वन क्वेश्चन्स मे अराइज इन युअर माइंड दॅट विच ऑर्गॅनिझम्स एक्झिस्टेड मिलियन्स इयर्स ॲगो. तर असं आपल्याला असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो की असे कुठले ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय आहेत, मिलियन्स ऑफ इयर्स, कितीतरी लक्षावधी वर्षांपासून ते वर्षापूर्वी पण होते, अस्तित्वात होते, असा प्रश्न आपल्याला निर्माण होऊ शकतो. हाऊ कॅन वी टेल दिस. आणि आता ते तेव्हा होते, लक्षावधी वर्षांपूर्वी होते, हे आपण कसं सांगू शकतो. नाव धिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन द अर्थ. आता हे जे सिक्रेट आहे ॲक्च्युली तर हे कशामध्ये दडलेलं आहे, अर्थमध्ये. म्हणजे काय होतं बघा, लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड ड्यू टू द डिझास्टर्स लाईक फ्लड, अर्थक्वेक, वोल्कॅनोज एक्सेट्रा. कितीतरी खूप जास्त मोठ्या प्रमाणावर बरेचसे ऑर्गॅनिझम जे आहेत, प्लांटचे पण आणि ॲनिमल्स पण, हे काय होतात, हे पृथ्वीच्या आतमध्ये गाडले जातात आणि हे याच्यामध्ये काय कारणीभूत ठरतं, तर पूर येतात, अर्थक्वेक होतात किंवा वोल्कॅनोज येतात, ज्वालामुखी होते, याच्यामुळे काय होतं, असं होऊ शकतं. सो रेमनंट्स अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन्स प्रिझर्व्ड अंडरग्राऊंड. आणि मग त्याचे जे काय ठसे आहेत किंवा त्याचे जे इम्प्रेशन्स आपण म्हणतो ते ॲक्च्युअली तो ऑर्गॅनिझमच ॲक्च्युली, तर तो काय होतो, तिथे आपल्याला त्याचे ठसे किंवा त्याच्या ऑर्गॅनिझमचे काही पार्ट्स किंवा होल ऑर्गॅनिझम्स पण आपण काय करू शकतो, हे अंडरग्राऊंड आपल्याला सापडतात. सो दीज आर कॉल्ड ॲज अ फॉसिल्स. त्यालाच आपण काय म्हणतो, फॉसिल्स असं आपण म्हणतो, अवशेष. स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट अस्पेक्ट ऑफ द स्टडी ऑफ इव्होल्युशन. हा एक इम्पॉर्टंट असं काय मानला जातो, अस्पेक्ट मानला जातो ड्युरिंग द स्टडी ऑफ इव्होल्युशन. म्हणजे जेव्हा आपण या उत्क्रांतीचा काय करतो, अभ्यास करतो, तर तेव्हा ही एक
मोस्ट इम्पॉर्टंट असा इव्हिडन्स काय केला तो मानला जातो. कारण काय, तिथे आपल्याला काय मिळतात, ॲक्च्युअल तिथं ॲनिमल्सचे ठसे किंवा त्या ॲनिमलचे काही पार्ट्स पण आपल्याला तिथे मिळू शकतात. आता इथे बघा आणखीन एक पार्ट आहे. कशानुसार हे जे सगळे ॲनिमल्स किंवा प्लांट्स लक्षावधी वर्षांपूर्वी हे अस्तित्वात होते हे कॅल्क्युलेट एज जे कॅल्क्युलेट करतात तर त्याचे काय आहे मेथड आहे. सो सी व्हॉट इज दॅट मेथड. कार्बन कन्झम्पशन्स ऑफ द ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप्स आफ्टर डेथ अँड सिन्स देन ओनली द decaying process of the C14 type of carbon that takes place continuously. एकदा का त्या ॲनिमल्सची डेथ होते, तो ॲनिमल मृत होतो, तर तेव्हा त्याच्यामध्ये असणारं जे कन्झम्पशन ऑफ कार्बन आहे, कार्बनचं जे कन्झम्पशन आहे तर ते स्टॉप होतं आणि नंतर प्रोसेस स्टार्ट होते ती डिकेईंगचं. कशाचं डिकेईंग होतं, C14 हा जो कार्बनचा टाईप आहे त्याचं काय होतं, डिकेईंग स्टार्ट होतं. सो इन केस ऑफ द डेड बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स C12 इज नॉन रेडिओ ॲक्टिव्ह. आता हे जे डेड बॉडीज आहेत त्याच्यामध्ये आणखीन एक कार्बनचा प्रकार असतो C12. हा मात्र काय आहे, रेडिओ ॲक्टिव्ह नाही, म्हणजे याच्यापासून रेडिएशन्स बाहेर पडत नाहीत, हा ॲज इट इज राहतो. याच्यामध्ये मात्र काय होतं, C14मध्ये मात्र काय होतं बघा, C14 दॅट इज काय होतं, त्याचं डिकेईंग होतं, म्हणजे त्याच्यामध्ये हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे, याच्यापासून रेडिएशन्स बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे त्याचा साईज जो आहे तर तो काय होतो, डिक्रीज व्हायला सुरुवात होते. ओके, बघा ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये असणारा C14 जो आहे तो काय होतो, डिके व्हायला सुरुवात होते आणि हा काय राहतो, ॲज इट इज राहतो. सो द रेशो बिटवीन, आता इथं इन केस ऑफ द dead bodies of the plants and animals, here instead of the remaining constant, the ratio between the C14 and C12 that changes continuously as calculated by the continuously as C12 is non radioactive. आता याच्यामध्ये जेव्हा का त्याची डेट होते तर तेव्हा काय होतं, त्या ऑर्गॅनिझममध्ये C14 आणि C12 हा जो रेशो आहे हा काय होतो, कंटिन्युअसली चेंज होत जातो, कारण हा काय आहे, रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि हा नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे. सो त्याच्यामुळे जसा टाईम पास होतो, सो द टाईम पास्ड सिन्स द डेथ ऑफ द प्लांट ऑर ॲनिमल्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द मेजरिंग ऑफ द रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ द C14 अँड द रेशिओ ऑफ C14 to C12 प्रेझेंट इन देअर बॉडी. आणि जसा कालावधी निघून जातो तसं C14चं प्रमाण किती आहे आणि हा रेशो याचा मधला रेशो किती आहे याच्यावरून काही कॅल्क्युलेशन्स केले जातात आणि त्याच्यानंतर काय केलं तर त्यांच्या बॉडीमध्ये हा C14 किती राहिलेला आहे शिल्लक आणि त्याच्यानंतर आणि C14 आणि C12चा रेशो किती आहे तर याच्यावरून काय केलं तर त्याच्यामध्ये एज जे आहे तर ते कॅल्क्युलेट केलं जातं. सो धिस टाईप ऑफ मेथड टू कॅल्क्युलेट द एज ऑफ दॅट ऑर्गॅनिझम, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ कार्बन डेटिंग. या मेथडला काय म्हटलं जातं, कार्बन डेटिंग मेथड असं म्हटलं जातं. आणि याच्यावरून, या कार्बन डेटिंगवरून तो ऑर्गॅनिझम किती वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात होता हे आपण सांगू शकतो. सो हियर सी इट इज युज्ड इन पॅलिओन्टॉलॉजी, म्हणजे मानववंशशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये, किंवा अँथ्रोपोलॉजी जे आहे मानववंशशास्त्रज्ञ याच्यामध्ये काय केलं जातं, याचा यूज केला जातो टू डिटरमाइन द एज ऑफ द ह्युमन फॉसिल अँड मॅन्युस्क्रिप्ट. वन्स द एज ऑफ द फॉसिल हॅज बीन डिटरमाइंड बाय सच टेक्निक इट बिकम्स इझी टू डिड्यूस द information about other otherwise ऑर्गॅनिझम्स. एकदा का एखाद्या ऑर्गॅनिझमचं या टेक्निकचं यूज करून एखाद्या ऑर्गॅनिझमचं समजा जर एज कॅल्क्युलेट करता आलं तर आपल्याला अदर जे त्याच्यामध्ये काही ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्याच्याविषयीची अदर इन्फॉर्मेशन जी आहे तर ती सहजपणे काय होऊ शकते, उपलब्ध करू शकतो आपण किंवा आपल्याला माहिती होते.
सो इट सीम्स दॅट व्हर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनव्हर्टिब्रेट्स. आणि हे पण आपण सांगू शकतो की हे जे व्हर्टिब्रेट्स आहेत तर हे काय आहेत, इनव्हर्टिब्रेट्स नंतर काय झाले आहेत, हे इव्हॉल्व झालेले आहेत. सो देर इज अ डायग्राम गिवन इन द टेक्स्टबुक, स्ट्रक्चर ऑफ द ग्राउंड लेवल अँड फॉसिल्स. याच्यामध्ये सगळ्यात लोवेस्ट जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला इनव्हर्टिब्रेट्स दिसतात आणि त्याच्यानंतर व्हर्टिब्रेट्स आहेत, त्याच्यानंतर सगळ्यात पायसेस, त्याच्यानंतर रेप्टाईल्स आहेत किंवा बर्ड्स आहेत वगैरे, आणि अदर जे आहेत तर त्याच्यानंतर इव्हॉल्व झालेले आपल्याला याच्यामध्ये दिसतात. सो दिस इज अबाउट द paleontological evidences. So here we stop. Now what are the exercise? काय आता एक्सरसाइज पहा याच्यामध्ये, राईट डाऊन ऑल these evidences of evolution as a exercise. एक्सरसाइज म्हणून तुम्ही काय करायचं, हे सगळे एव्हिडन्सेस आहेत त्याची नोट्स द्यायच्या, तेवढे 4 जे आहेत त्याच्याबद्दलची. सो दिस इज टुडेज एक्सरसाइज.